कवठेमंकाळकर पावसाळा सुरू झालाय आणि त्याचसोबत सुरू झालेला आहे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यांचा मान्सून धमाका ऑफर। घरातील प्रत्येकांसाठी, प्रत्येक वयोगटासाठी, प्रत्येक बजेटसाठी एकाच छताखाली फॅशनची मेजबानी। लग्न सराई असो किंवा खास समारंभ, नजरा खिळवणाऱ्या कलांजली पैठणी, देखण्या रूपम साड्या, ट्रेंडी कुर्ती आणि आकर्षक सिगार फुल सेट आता जबरदस्त ऑफर मध्ये। थंडीची तयारी देखील आत्ताच करा। दर्जेदार डबल ब्लँकेट, मऊ गालिचे व घर सजवणाऱ्या होम प्रोडक्ट्स वरती देखील आहे खास सवलती। लहानग्यांसाठी आकर्षक, आरामदायी व स्टायलिश कपड्यांचा संग्रह, तोही कमाल किमतीत। खास पुरुष मंडळींसाठी स्टायलिश टी शर्ट्स, मेन्स जीन्स आणि अजून बरच काही। प्रत्येक खरेदीवरती मिळवा बचतीचा आनंद। यंदाचा मान्सून हा शॉपिंग शिवाय अपूर्ण आहे, म्हणून आजच भेट द्या श्री सिद्धनाथ टेक्सटाईल्स, देशिंग रोड, यशवंतनगर, कवठेमंकाळ आणि घरी घेऊन जा स्टाईल, गुणवत्ता आणि जबरदस्त बचत। श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, घरातील प्रत्येकासाठी एकच फॅशन डेस्टिनेशन। कवठेमहांकाळमधील न्यायालयाच्या इमारतीसाठी भाजपचे सरकार ॲक्शन मोडमध्ये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून इमारतीचे तातडीने प्रस्ताव व निधीचे आश्वासन। कवठेमहांकाळ येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास उच्च न्यायालयाने तत्वतः मंजुरी देऊन तब्बल 1 वर्ष उलटून गेलेले असताना देखील स्थानिक पातळीवरील उदासीनतेमुळे न्यायालयाच्या इमारतीचा प्रस्ताव प्रलंबित राहिला होता। परिणामी न्यायालयाची इमारत उभारणी व प्रक्रिया गतीने पूर्ण व्हावी या मागणीसाठी कवठेमहांकाळ येथील वकील संघटनेला साखळी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला होता। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष उदयराजे भोसले यांनी तत्काळ पुढाकार घेत माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्यासमवेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यावेळी न्यायालयाच्या इमारतीच्या प्रस्तावाबाबत सविस्तर माहिती देत तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची गंभीर दखल घेत विधी व न्याय विभागाकडे तत्काळ प्रस्ताव सादर करावा, तसेच न्यायालयाच्या इमारतीसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिल्याची माहिती देखील उदय भोसले यांनी दिली आहे। यानंतर उदयराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची देखील भेट घेत वकिलांच्या मागण्या सविस्तर मांडल्या। यावेळी बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना न्यायालयाच्या इमारतीचा आराखडा, लेआउट व एस्टिमेट तयार करून पुढे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या। दरम्यान न्यायालयाच्या इमारती संदर्भातील प्रलंबित प्रक्रिया आता वेगाने पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त होत असून कवठेमहांकाळ तालुक्यातील नागरिक, वकील व पक्षकारांना लवकरच न्यायालयीन सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। यावेळी पत्रकारांना माहिती देताना उदय भोसले काय म्हणाले, पुढे पाहूया। के मराठी न्यूजसाठी कवठेमहांकाळ। जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या इमारतीच्या कवठेमहांकाळच्या न्यायालयाच्या बाबतीत गेले 1 वर्षापूर्वी या ठिकाणी मंजुरी आली असून त्या मंजुरीच्या बाबतीत या ठिकाणी तालुक्यातील लोकप्रतिनिधींकडून उदासीनता दिसून आल्यानंतर कवठेमहांकाळच्या वकील संघटनेनं आमच्याकडे मागणी केली। त्याचबरोबर कवठेमहांकाळच्या वकील संघटनेनं काल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन केलं। या आंदोलनाची दखल घेत जिल्ह्याचे नेते, जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर पृथ्वीराज बाबा देशमुख, गोपीचंद पडळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तात्काळ या ठिकाणी मंत्रालयामध्ये काल कॅबिनेट होती मंगळवारी, मग आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली आणि या न्यायालयाचा रखडलेला प्रस्ताव जो आहे या इमारतीच्या बाबतीत असू दे, जागेची तरतूद आहे, त्याचबरोबर जुन्या इमारतीवरती सुद्धा पॉझिटिव्हली करता येते, नवीन इमारत देण्याच्या दृष्टीने ही मागणी केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी देवाभाऊनी या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी कार्यवाही करण्याचे आदेश दिले आणि कोणत्याही प्रकारचा इमारतीसाठी निधी कमी पडू देणार नाही, लागेल तितका निधी या ठिकाणी कवठेमहांकाळच्या न्यायालयाला देण्याच्या बाबतीत या ठिकाणी काल या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं। त्याचबरोबर आम्ही बांधकाम मंत्री शिवेंद्रराजेंचीही या संदर्भात भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून आपले स्तरावरील जो काही आराखडा असेल, इस्टिमेट असेल, ते तात्काळ या ठिकाणी जिल्हा न्यायाधीशांकडून मंजुरी घेऊन पुढे विधी व न्याय विभागाकडे सुपूर्द करण्यात यावे, जेणेकरून हे इमारतीचं काम तात्काळ होऊन एक कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये वकिलांची जी मागणी आहे त्या न्यायालयाच्या बाबतीत ती पूर्ण होईल। येणाऱ्या काळात लवकरच एक सुसज्ज असं न्यायालय या ठिकाणी कवठेमहांकाळमध्ये सुरू होईल। वकील या न्यायालयाच्या बाबतीत सर्वस्वी श्रेय हे वकील बांधवांना जातं। आपल्या तालुक्यातील वकील बांधवांनी या बाबतीत ताकदीने पाठपुरावा केला आणि हे न्यायालय मंजूर झालेलं आहे।
तालुक्यातील लोकप्रतिनिधींची उदासीनता हा दुसरा प्रत्यय आला की 1 वर्षापूर्वी हे न्यायालय मंजूर झालेलं असताना या बाबतीत कोणती हालचाल झाली नाही. किंबहुना पालक या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेब, सम्राट बाबा या कवठेमंकाळ दौऱ्यात आल्यानंतर आम्ही मागणी केली आणि त्यानंतर मात्र सर्व तालुक्यातील लोकप्रतिनिधी खडबडून जागे झाले आणि या न्यायालयाच्या बाबतीत आवाज उचलू लागले. हा दुसरा प्रत्यय प्रांत कार्यानंतर या कवठेमंकाळ तालुक्यातील जनतेला आलेला आहे. येणाऱ्या काळात चांगलं न्यायालय या कवठेमंकाळ तालुक्यात होईल या ठिकाणी खुश खबर. मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमंकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमंकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमंकाळ.